आता तुम्ही म्हणाल एवढ्या घाईघाईमध्ये नक्कीच चाललाय तरी कुठे, नेमका काय विषय चला सांगतो. तर झालंय असं की आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालाय. आता ज्यांनी मागच्या महिन्यात सप्ताहाचा ब्लॉग बघितला असेल ते म्हणतील नक्की तुझ्या गावात सारखा बरा सप्ताह असतो, म्हणून आता गावावर एखादा डेडिकेट ब्लॉग बनवावंच लागेल, म्हणजे कोणाचं कन्फ्युजन होणार नाही. बरं असो, मेन विषयाकडे येऊ. तर झालं असं की सालाबत प्रमाणे याही वर्षी आम्हाला हरिपाठाला जायला उशीर झाला होता. आम्ही पोहोचपर्यंत हरिपाठ सुरू झालाच होता. आता आम्ही एवढ्या घाईघाईने याच कारण म्हणजे हरिपाठ म्हटलं की एक वेगळाच आनंद असतो. सगळे हरिभक्त भगवंताच्या गोड नामस्मरणात दंग होऊन जातात, नाचू लागतात, गाऊ लागतात, सगळीकडे भक्तिमय वातावरण होतं. आणि हा अनुभव घ्यायचा असेल तर हरिपाठाला यावं लागतं. म्हणून आज लहान मुलांपासून वृद्ध मंडळींपर्यंत सगळ्यांनी हरिपाठला हजेरी लावली होती. हरिपाठ संपल्यावर महाप्रसाद सुद्धा नियोजन होतं, त्यामुळे सगळ्या तरुण मंडळींची जेवण वाढायची गडबड सुरू होती. कारण आज एवढा मोठा परिवार एकत्र जेवायला बसणार होता आणि त्यांना काही कमी पडू नये याची जबाबदारी तरुण मंडळींनी हाती घेतली होती. सगळ्यांसोबत असं पंक्तीला बसून सात्विक महाप्रसाद घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि त्या महाप्रसादाची चव शब्दात व्यक्त करता येत नाही. उद्या हरिपाठाला अजून मजा येणार आहे, कारण मुंबई पुण्याला कामानिमित्त गेलेली मंडळी येणार आहे. त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.